लाज आहे का तुम्ही? घरी बसा राजीनामे देऊन. त्यालाच पत्र काढलं होतं जमा की महाग आहे किंवा एक महिन्याच्या आतमध्ये ह्यांनी तहसीलदाराला पत्र काढलं, एक महिन्याच्या आतमध्ये प्रकरण निकाली काढा म्हणून. आणि हा स्थगिती देतो पुन्हा. आणि हा स्थगिती देतो. एवढा तर ह्यांचा चांगला खेळ चालू आहे. ह्यांच्या आका कोण आहेत? मी जरांगे पाटलाचं नाव घेतलं म्हणून ह्यांनी मला धमक्या द्यायला लावल्या. माझी फिर्याद घ्यायला जायला पोलीस स्टेशनवाले. का तुम्ही जरांगे पाटलाचं नाव घेतलं म्हणून. आणि हे सगळं चालू आहे त्याच्यामुळं. फक्त मी जरांगे पाटलाचं का नाव घेतलं? तुला परळी तालुक्यात राहायचं असेल तर तुला जरांगेचं नाव घेता येणार नाही, जरांगे पाटलाचं. नाही तर तुझा पण संतोष देशमुख करू असं म्हणून मला धमक्या दिल्या. आणि पोलीस स्टेशनला गेलो तर पोलीस स्टेशनला तक्रार घ्यायला तयार नाही. कोण आहेत ते धमके देणारे? धमक्या देणारे भरपूर आहेत परळी तालुक्यामधले. ह्यांच्या हस्तगत ह्यांनी जे याच्यावरती माणसं मोठे केलेत ना, मातीच्या रोयट्या द्यायच्या, त्याच्यामध्ये मुरमाचं उत्खनन करायचं, ह्यांनी जे इकडचे सांभाळलेत ना ते सगळे धमके द्यायला लागलेत. 200 ब्रासची रॉयल्टी द्यायची आणि तिकडे 1000 ब्रास माती काढायची. हे तर तहसीलदाराचे कारनामे आहेत. असे कित्येक कारनामे आहेत त्याचे. फोनवर म्हणतो बोला म्हणून. फोनवर बोलायचा काय संबंध आहे? कागद काढला तू कागदाने बोल माझ्याशी. कागदानेच बोलाल मी तुला. भरत त्यानं आदेश काढला तर कोण्या आधारानं आदेश काढला, कोणता नियम त्याचा असेल का प्रमाणपत्र घ्यायचं. याच सगळं हे करतो मी. तुम्हीच क्या हुआ वो अपने प्रकरण में जो है ना वो अभी उसके ऑफिस में बैठा रस्ते का था ना अपना. हाँ सुबह से इसमें थोड़ा सा हाँ अच्छा नहीं हाँ या एसडीएम साहेबांनी 14 ऑगस्ट 2024 ला माननीय तहसीलदार यांना 1 महिन्याच्या आतमध्ये प्रकरण निकाली काढा म्हणून पत्र काढलं होतं. ते पत्र निघून आज जवळपास 8 महिने झालं तरी तहसीलदारांनी प्रकरण निकाली काढलं नव्हतं. त्यावेळेस एसडीएम साहेबांना भेटायला गेलो. साहेब तुम्ही 1 महिन्याचं पत्र दिलं होतं, त्याच्यावरती तहसीलदार साहेबांनी अद्यापर्यंत आदेश पारित केला नाही. तर ते म्हणले मी काही करू शकत नाही. हे त्यांचे वाक्य आहे. मग पत्र देऊन तुम्ही काय साध्य करायला लागलात? छळवणूक करताय का तुम्ही शेतकऱ्याची?